हॅलो नमस्कार माता आणि बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। आज तारीख आहे 25 सप्टेंबर। तर आज पैशांचा गारांचा पाऊस पडलेला आहे। तर बघा भरपूर माता आणि बहिणींच्या खात्यामध्ये 4500 रुपये जमा झालेले आहेत। तसेच भरपूर माता आणि बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये सुद्धा जमा झालेले आहेत। भरपूर जणांनी कमेंट्स करून सांगितलेलं आहे की दादा तुमचे व्हिडिओज खूप मस्त असतात, तुमच्या व्हिडिओजमुळे आम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन मिळाली। तसेच आज आम्हाला पैसे मिळालेले आहेत, तिसऱ्या टप्प्याचे पैसे मिळालेले आहेत, भरपूर जणांना पैसे मिळालेले आहेत। तर त्यांच्या कमेंट वगैरे सर्व माहिती दाखवणार आहे। तर बघा आज तारीख आहे 25 सप्टेंबर। आजचा दिवस सर्व माता आणि बहिणींसाठी आनंदाचा दिवस आहे, कारण की आज लाडक्या बहिणींनी ज्या क्षणाची तुम्ही वाट बघत होता, तिसऱ्या हप्त्याची जी तुम्ही वाट बघत होता, तो क्षण आज आलेला आहे। फायनली तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। तुम्हाला पैसे मिळालेले आहेत की नाही मिळाले कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला किती पैसे मिळाले, तुम्हाला 4500 रुपये मिळालेले आहेत की 1500 रुपये मिळाले, किती पैसे मिळाले ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। किती वाजता पैसे मिळाले ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा, कारण की ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तो दिवस आज आलेला आहे। फायनली आज तारीख आहे 25 सप्टेंबर 2024। आज पैशांचा म्हणजे असं म्हणू शकतो आपण की गारांचा पाऊस पडलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये। 4500 रुपये भरपूर माता आणि बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत, 1500 सुद्धा जमा झालेले आहेत। तर बघा ज्या माता आणि बहिणींना ऑलरेडी 3000 रुपये भेटलेले होते, अशा सर्व माता आणि बहिणींना यावेळेस 1500 रुपये जमा झालेले आहेत। काही माता बहिणींच्या खात्यामध्ये 9 वाजता पैसे जमा झालेले आहेत, काही माता बहिणींच्या खात्यामध्ये 9:30 ला पैसे जमा झालेले आहेत, काही माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे 10 वाजता जमा झालेले आहेत। सर्व माता आणि बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झालेले आहेत। पैशांचा पाऊस पडलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे। तर बघा जवळपास 2 कोटी माता आणि बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर झालेले आहेत। तुम्हाला पैसे मिळालेले आहेत की नाही ते कमेंटमध्ये सांगा। आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्यासोबत लिंक आहे का ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील तर कमेंटमध्ये सांगा। तुमचं जे बँक शेअरिंग स्टेटस आहे तो ऍक्टिव्ह आहे का एकदा चेक करा, कारण की आज जवळपास भरपूर लाखो महिलांना पैसे मिळाले आहेत। त्यांनी स्वतः कमेंट करून सांगितलेलं आहे की दादा आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, आम्हाला 4500 रुपये भेटलेले आहेत। काही माता बहिणींनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की आम्हाला बाबा आधी 3000 रुपये भेटले होते, यावेळेस आम्हाला 1500 रुपये भेटलेले आहेत। तर बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज गारांचा पाऊस पडलेला आहे, 4500 प्लस 1500 रुपये। तर हे जे पैसे आहेत, हे बघा हे जे पैसे आहेत हे 3 महिन्याचे पैसे आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। तर बघा जुलै महिन्याचे तुम्हाला आता 1500 रुपये भेटले, त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्याचे सुद्धा आता तुम्हाला 1500 रुपये भेटले, त्यानंतर आता चालूचा जो महिना आहे सप्टेंबर महिना, या सप्टेंबर महिन्याचे सुद्धा 1500 रुपये तुम्हाला आता भेटलेले आहेत। तर बघा 1500 प्लस 1500 प्लस 1500। तर बघा आता पुढचा प्रश्न असा असेल की बाबा आम्हाला तिसरा हप्ता भेटला, आम्हाला आतापर्यंतचे सर्व पैसे मिळाले, आता जो चौथा हप्ता असणार आहे म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये जो चौथा हप्ता असणार आहे तो कधीपर्यंत येईल, तर त्याच्यावरती सुद्धा लवकरच अपडेट येईल। राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, राज्याचे गृहमंत्री किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजित पवार असतील, त्यानंतर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे असतील, या सर्वांचे आभार की त्यांनी सांगितल्याप्रमाणे महिना पूर्ण होणे, त्यांनी सांगितलं होतं की महिन्याच्या अखेरीस म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत आम्ही पैसे जमा करणार आहे, 29-30 सप्टेंबर पर्यंत। परंतु त्यांनी 5 दिवस जवळपास 4 ते 5 दिवस अगोदरच पैसे जमा केलेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे आभार। आणि ज्या ज्या माता बहिणींना पैसे रिसीव्ह झालेले आहेत किंवा त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झालेले आहेत, अशा सर्व माता बहिणींना खूप खूप शुभेच्छा, कारण की तुम्ही भरपूर दिवस झाले जवळपास 15 दिवस 10 दिवस झाले तुम्ही वाट बघत होता, कारण की 14 सप्टेंबर पासून आज 25 म्हणजे जवळपास बघा 10 ते 11 दिवस झाले तुम्ही सर्वजण वाट पाहत होता। आणि फायनली तो दिवस आलेला आहे की तुम्ही ज्या क्षणाची वाट बघत होता तो दिवस आलेला आहे आणि तुमच्या सर्व माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। तर बघा जर अजूनपर्यंत कोणत्या माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसतील तर त्यांनी काय करायचं आहे, काय प्रॉब्लेम असेल तर आता त्याविषयी आपण चर्चा करूया। त्यांनी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून त्यांना पैसे जमा होतील। तर या ठिकाणी बघा काही कमेंट्स आलेले आहेत की बाबा धन्यवाद सर, आपण खूप महत्त्वाचे विषय घेऊन व्हिडिओ बनवत आहे, मी आपले सर्व व्हिडिओ पाहतो। तर बघा तुम्ही सर्वजण व्हिडिओ पाहताय, चांगली गोष्ट आहे। फक्त तुम्ही सर्वांनी एक काम करायचं आहे, ते काम म्हणजे की बाबा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला एकदम ऑथेंटिक माहिती दिली जाते, त्यामुळे सर्वांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी कमेंट आहे, असंच माहिती देत जावा दादा, तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात।
तर बघा आता बघा या ठिकाणी भरपूर जणांनी कमेंट्स करून सांगितलेलं आहे की आम्हाला पैसे आलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही 3 मिनिटापूर्वीची कमेंट बघू शकता, आले पैसे आता 4500 पडले, धन्यवाद भाऊ. तर बघा धन्यवाद वगैरे ठीक आहे, परंतु सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की इथून पुढे आता चौथा हप्ता येणार आहे. तुम्हाला आतापर्यंत 3 हप्ते तर मिळाले, आता चौथा हप्ता येणार आहे. तर त्याविषयी सुद्धा तुम्हाला ऑथेंटिक अपडेट आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिल्या जातील. त्यामुळे सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर बघा आज सकाळी पैसे मिळालेले आहेत, भरपूर महिलांना, लाखो महिलांना आज पैसे पडलेले आहेत. ठीक आहे, तर आता बघा महत्वाचा मुद्दा असा आहे की अशा सुद्धा महिला आहेत की की बाबा आम्हाला पैसे मिळालेले नाहीत. तर त्यांना पैसे का मिळाले नाहीत याचं कारण काय असू शकतं, किंवा तर बघा तुम्हाला आता थोडासा पेशन्स ठेवण्याची गरज आहे. तुम्हाला असं नाही की सर्वांना एकसाथ पैसे मिळतात. तुम्हाला पैसे आज संध्याकाळपर्यंत, दुपारपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही की बाबा आमच्या शेजारी महिलेला पैसे मिळाले परंतु आम्हाला मिळाले नाहीत. तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला सुद्धा पैसे मिळतील. फक्त जर तुमचं डीबीटी एनेबल असेल, म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल आणि तुमचा फॉर्म जर मंजूर आहे, तर तुम्हाला 100% आज पैसे मिळून जातील. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे, त्यानंतर बघा या योजनेमध्ये बघा एकूण जे अर्ज आलेले आहेत ते आहेत 2.5 कोटीपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. त्यापैकी बघा जवळपास आज पैशांचा पाऊस पडणार आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. जवळपास 2 कोटी माता बहिणींच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला आहे. 2 कोटी माता बहिणींना आज पैसे मिळालेले आहेत लाडक्या बहीण योजनेचे. ठीक आहे, तर बघा ज्या माता बहिणींना म्हणजे जवळपास तिसरा हप्ता नाही मिळणार किंवा नाही मिळाला, अशा ज्या माता बहिणी आहेत त्यांचं प्रॉब्लेम काय असेल सांगू शकतो मी. त्याचं कारण काय असेल पैसे नाही मिळण्याचं. तर बघा पहिलं जे कारण असेल की त्यांनी फॉर्म लेट भरलेला असेल, काल परवा वगैरे जर त्यांनी फॉर्म भरलेला असेल किंवा पाठीमागच्या 2-4 दिवसामध्ये फॉर्म भरलेला असेल, तर अशा माता बहिणींना पैसे यावेळेस मिळणार नाहीत. कारण की तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिलअप करता त्यानंतर तो फॉर्म पहिल्यांदा चेकिंग मध्ये जातो. म्हणजे पहिल्यांदा ते चेक करतात की बाबा तुमचे डॉक्युमेंट बरोबर आहेत का, तुम्ही जी माहिती दिलेली आहे ती योग्य आहे का. सर्व गोष्टी क्लिअर केल्यानंतर तुमचा फॉर्म हा ऍक्सेप्ट केला जातो. ठीक आहे, ऍक्सेप्ट झाल्याच्या नंतर मग तुम्हाला पैसे म्हणजे तुम्ही इलिजिबल होता पैसे मिळण्यासाठी. ठीक आहे, या योजनेसाठी पात्र होता थोडक्यात सांगायचं. त्यानंतर बघा ज्या माता बहिणींचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, तर अशा माता बहिणींना सुद्धा पैसे यावेळेस मिळणार नाहीत, कारण की तुमचा फॉर्मच रिजेक्ट झाला नाही. कारण की याच्यामध्ये फॉर्म अप्रूव्ह होणे गरजेचे आहे आणि तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक आहे. जर तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाहीये, समजा तुमचा फॉर्म तर मंजूर आहे परंतु आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाहीये, इनऍक्टिव्ह असेल बँक सेव्हिंग स्टेटस, तर तुम्हाला हे पैसे येणार नाहीत. कारण की हे जे पैसे असतात हे डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातात. त्याच्यामुळे सर्वात महत्वाचा पॉईंट असा आहे की तुमचं आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक असणे खूप म्हणजे खूप गरजेचे आहे. त्यानंतर काही जणांनी फॉर्म भरताना त्यांच्याकडे कागदपत्राचा प्रॉब्लेम आहे किंवा कोणतं कागदपत्र चुकलेलं आहे किंवा या गोष्टी घडलेल्या आहेत भरपूर जणांसोबत, त्यामुळे सुद्धा त्यांना यावेळेस पैसे मिळालेले नाही. त्यांना नेक्स्ट टाइम मिळतील ज्यावेळेस तुम्ही रिसबमिट फॉर्म कराल, त्याच्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील. तर बघा आता तिसरा हप्त्याची तारीख, आजच तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत, 25 सप्टेंबर आज तारीख आहे. तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली आणि तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.